लास्ट वीक इज स्टार्टेड. आता काय बोलायचं? काय नाही, लास्टचे काही दिवस राहिलेत, 5-6 दिवस. 5 days आर रिमेनिंग. या एका व्हिडिओमध्ये आम्ही म्हणलं होतं पूर्ण इंग्लिश बोलणार, पण फक्त त्या व्हिडिओ पुरतं तुम्हाला इंग्लिश बोललेलं दिसलं असेल. त्यानंतर त्या व्हिडिओ पुरतं नाही, त्या लाईन पुरतं. हां, त्या लाईन पुरतं म्हणजे एवढ्या नंतर बोललो इंग्लिशमध्ये, पण तो व्लॉगमध्ये नाही घेतला. हां. So this is the second last day of our internship and today we are celebrating the birthday of Rachna. आणि रचना मॅडमने आम्हाला सांगितलं पण नाही की तिचा बर्थडे आहे. सहज विषय निघाला होता केक खायचा, पण कुणाचा बर्थडेच नव्हता. पण सकाळी कळाला आम्हाला रचनाचा आज बर्थडे आहे आणि आता आम्ही रचनाचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. या वी आर रेडी. बघा आणि बर्थडे तयार होत आहे. म्हणजे हे बघा केक खाण्याचा अग्रेसर माणूस. नमस्कार. कुठं निघालाय मॅडम तुम्ही आज? लास्ट डे ऑफ अवर इंटर्नशिप. या हाऊज द फिलिंग. आणि अशा प्रकारे बघता बघता आमची इंटर्नशिप संपत आलेली आहे. संपलीच म्हणा, आज लास्ट डे आहे. खरं सांगायचं तर काय खरं सांगायचं. इथं काय व्हिडिओ करायचं काही कारण असं सहजच. बोल की काहीतरी चालू केलंय ना आता मी. आता विषय त्याच्यावरती काय नाही, आता इथनं गेल्यानंतर 4-5 दिवस आपल्याला चालावंच नाही लागणार. त्याबद्दल काय वाटतंय? इतके दिवस दररोज उठायची चालायची सवय लागलेली. आता इथून जाणार येणार आणि मी बोललेलं म्हणजे की आमच्या इकडेच तुला फिरवण्यासाठी नको म्हणते. आई बाबांनी परमिशन दिली तर मी लगेच यायला तयार आहे. पण ती कुठल्या तोंडानं पैसे मागणार, परमिशन मागणार. इतकं फिरून झालंय आता घरचे. तुला फिरवून चल घरचे आता पाठवण्याची शक्यता जरा कमी. इतकं फिरलोय ना, तरी पण पाठवत असलं तर मी जायला तयारच आहे. पण आणि हे रडलेले चेहरे म्हणजे सगळे कनेक्शन म्हणता येईल. आणि संपलीची इजिप्त. एकदा आपण का थांबलोय कशासाठी? इकडं बघून बोल. आम्हाला ट्रीट मिळणार कंपनीकडून ब्लूबेरी कॅफे. वी आर वेटिंग फॉर अवर व्हेकल. मग तेच ना, गाडी येणार आम्हाला घेऊन जाणार. पुढे चौघींना घेऊन गेलेत, आम्ही दोघी थांबलोय. हां, त्यातोपर्यंत ब्लॉग काढून घ्यावं म्हणलं. थोडासा एक झलक एक व्हिडिओ. इंटर्नशिप संपवून श्रुती निघालेली आहे. बाय बाय श्रुती. कर की बाय. अगं काजल, बाय काजल. बाय. इंटर्नशिप संपवून जाताना कसं वाटतं?